खरं जे आहे ते उद्याच्याला आपल्याला मतदार राजा ज्यावेळेस आपलं मत तयार करतो आणि हे मत तयार केल्यानंतर त्यांनी 13 तारखेला ज्या बटन दाबलेलं आहे ते निश्चितच महाविकास आघाडीच्या बाजूने बटन दाबलेलं असेल। मावळ लोकसभेच्या निकालाची उत्सुकता जेवढी सर्वसामान्यांना लागलेली आहे त्याहून अधिकचं टेन्शन हे उमेदवारांचं वाढलंय आणि हेच उमेदवार जेव्हा मतमोजणीला काही तास उरलेले असताना काय करतायत तर मयुयाचे उमेदवार संजोग वागिरे हे सध्या पेपर वाचनात दंग आहेत। सकाळची वेळ आहे तर ते थोडासा आढावा घेत आहेत, परंतु हा आढावा घेताना काही टेन्शन वाढलंय तुमचं? नाही, टेन्शन वगैरे हा प्रकार नाही आहे। शेवटी मतदार राजाने ठरवलेलं आहे आणि ते जे ठरवलेलं आहे हे पिक्चर प्रचाराच्या दरम्यान आमच्या लक्षात येत होतं। त्यामुळं मला असं वाटतं की उद्याचा जो निकाल आहे तो महाविकास आघाडीच्या बाजूने लागेल। पण ही लढाई किती तुमच्यासाठी थोडीशी अडचणीची राहिली किंवा चॅलेंजिंग राहिली? लढाई तशी चॅलेंजिंग वगैरे नाही राहिली, कारण की ज्या पद्धतीनं यापूर्वीचे जे नेतृत्व या भागामध्ये 10 वर्ष काम करत होते तर त्यांचा जो संपर्क आहे किंवा या भागामध्ये ज्या पद्धतीनं डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे त्या डेव्हलपमेंट झालेल्या नाही आहेत। हे असे अनेक प्रश्न आहेत, म्हणजे मग तो कामगारांचा प्रश्न असेल, शेतकऱ्यांचा प्रश्न असेल, सर्वसामान्य व्यापाऱ्यांचा प्रश्न असेल, महागाई असेल, बेरोजगारी असेल, तर ह्याच्यावरती कधी यांनी लक्ष घातलं नाही। किंबहुना आपल्या मतदारसंघामधला पॉक्सॉन सारखा प्रोजेक्ट हा दुसऱ्या राज्यात जातोय तर ते देखील थांबवण्यात त्यांना यश आलं नाही। तर म्हणजे असे अनेक प्रश्न होते की ज्या प्रश्नांमुळं लोकांची नाराजी होती। त्यानंतर पक्ष फोडणे, गद्दारी करणे, ह्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर त्यामुळे लोकांमधली जी नाराजी आहे आणि लोकांची जी चीड आहे ती निश्चितच उद्या आपल्याला मतदानाच्या रूपाने कळेल। बरोबर आहे, परंतु तुम्ही म्हणाला होतात की तुमचा विजय 1,72,000 मतांनी होईल, मात्र जे काही सर्वे येत आहेत त्यामध्ये बऱ्याच सर्वेमध्ये श्रीरंग बारणे विजयी झालेत असं या ठिकाणी दाखवलं जात आहे। त्यामुळे काही धाकधूक वाढली आहे तुमची? नाही, बिलकुल नाही। आता ह्याच्यामध्ये तुम्ही हा जरतरचा प्रश्न असतो, हा सॅम्पल घेऊन केलेला विषय असतो आणि हा जरतरचा प्रश्न आहे, ह्याच्यावरती माझा विश्वास नाही आहे। खरं जे आहे ते उद्याच्याला आपल्याला मतदार राजा ज्यावेळेस आपलं मत तयार करतो आणि हे मत तयार केल्यानंतर त्यांनी 13 तारखेला ज्या बटन दाबलेलं आहे ते निश्चितच महाविकास आघाडीच्या बाजूने बटन दाबलेलं असेल, मशालीच्या समोर बटन दाबलेलं असेल आणि उद्या महाविकास आघाडीचा विजय होईल याची मला खात्री आहे। तर मावळ लोकसभेचा खासदार हे संजोग वागिरे असतील की श्रीरंग बारणे असतील हे उद्याच्या मतमोजणीनंतरच या ठिकाणी स्पष्ट होणार आहे। नाजिमुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।